हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला वरूनच मस्तपैकी. हा आमचा धगधगता सूर्यनारायण काठीचा आणि हे आमचं सुंदर छोटंसं गाव. वातावरण एकदम शांत आहे. काय म्हटलं? हो, डाळ आताच घेतो भरून. आणि मला सगळं पसारा आवरायचं राहिलं सकाळी. आणि ही आमची डाळीले निघला चौथा दिवस उन्हात. म्हणजे 3 दिवस द्यायचं होतं ऊन, पण चौथा दिवस निघला. कारण का माझी तब्येत बरोबर नव्हती. याच्याने मी या डाळीले पाहिलंही नाही, सावरले नाही, जमाय केली नाही. जशी आहे तशीच पडेल आहे बिचारी ते बी. पण ऊन बसलं त्याले. चला मग आता वर आणि आमचा सूर्यनारायण धगधग बर करत येऊ राहिला. सूर्यनारायण वर याच्या पहिले मला हे सगळे आजचे कामं आवरायला लागतील, नाही तर मग काही वर येणं जमत नाही. एवढं ऊन तपते काय लय. उन्हानं ही अशा सकाळी चष्मा लावा लागू राहिला. तसा चष्मा मला लागेल आहे, पण मी काही लावत नाही. आणि लावत नाही तर मग डोकं दुखते. चला, एवढं बंधूचं शक्कड सुटलं. आता 1 महिना बाकी आहे वावरातले कामं करायसाठी. आणि 1 महिना हा कसा निघून जाते माहीत नाही पडत. भले ऊन लय जास्त तपू राहिलं. चालू वावरात जायची तयारी. आणि दादानं सोडल्या सकाळीच बकऱ्या दिल्या बाहेर काढून. आता हे बकऱ्या जर 3 ते 11 वाजता येतात. दादाची ड्युटी सकाळचीच. आणि आईची चालते तयारी. याची भाकर बांध, त्याची भाकर बांध, याची पाण्याची बॉटल भर, त्याची पाण्याची बॉटल भर, आणि दे काढून वावरात. वरून बैलाचं कोठं हवेनं सारा कागद उडून गेला. आणि आमच्या चिव तैलेलंही तपली खुरायली हा कागद उडला तर. कारण त्याच्या घरच्यातही सारं ऊन राहते. आता डाळ भरायला पाहिजे एक टोपलं, पण आता वर काही टोपलं नाही. आणि कोणी मला खालून देणार बी नाही. अशीच भरायला लागेल हे डाळ. अंजी यायला. कारण एवढं रखरख ऊन झालं डाळ भरायसाठी. एवढं म्हणजे हे झालं होतं की पाखरायनं सगळं इकडे तिकडे डाळ उडून टाकली होती. सगळे दाणे दुने येचले मी आता. आणि डाळ भरून ठेवली. आता हे डाळ काही मला खाली नेता येत नाही. जेव्हा बंधू वावरातून येतील पाईप पाणी मारून टाकतं ना याच्यावर जरासा. एवढा पसारा झाला होता म्हटलं ते याचा दाण्या दुने यायचा खाली. एवढा टाईम झाला मला दाणे दुने यायचे आले. आणि गोधड्याही बरंच ठेवल्या म्या. कारण का रोज आणणं नेणं हे काही माझ्यानं होत नाही. मग गोधड्या मस्त अशा. ही जुनी टी व्ही आहे आमची, वर ठेवली ते. त्याच्यावर गोधड्या ठेवून दिल्या आणि झाकून ठेवून दिल्या. आता आईले म्हटलं उन्हानं खराब होतात, तर आई म्हणते राहू दे वर. कितीक नेशीन रोज संध्याकाळी सकाळी आणशील खाली. आता थोडंसं पाणी मारला पाईप वर. आता पाणी मारून घेतो थोडंसं, म्हणजे घरातही बी जरासा थंडावा चालते. मग उन्हाचा म्हणजे दुपारच्या पायरी. तसं आमच्या स्लॅबचं ते हे बी नाही करेल. काय म्हणतात त्याला, घोटाई. अजून क्यारे आहेत तर क्यारे सही ते क्यारे फोडायला कोणाला टाईम नाही. कारण की घराचं कामच अर्धवट राहिलं आहे. चला मग एवढं पाणी मारून घेतो मी सगळ्या स्लॅबवर. तिन्ही खोल्याच्या, म्हणजे मग दुपारच्याले एवढी गरमा होत नाही घरात. आणि मस्त असा थंडावा चालते. आणि जे माती कुती आहे ते बी शांत बसून जाते. कारण का हे पाणी मी काढणार नाही. एवढंच ऊन तपते का केवढंही पाणी भरलं नसल्यावर तरी संध्याकाळ लोक सगळं आटून जाते. आत्ता आवरला सगळा वरचा पसारा. डाळ बीळ भरून ओके एकदम. आणि पाणी बी मारून घेतलं म्हणजे संध्याकाळ लोक आता टेन्शन नाही वर याचं. डायरेक्ट झोपायलाच वर या. मग संध्याकाळी झोपायचा टाईम झाला की. आणि आता खाली उतरायला लागते. तर खाली उतरायचं लय टेन्शन आहे. हे
असं बसावं लागते. तुम्हाला शूट करून नाही दाखवू शकत मी, कारण का एका हातानं काही खाली उतरणं जमत नाही. असे 2 हात याने लमकून याच्यावर पाय ठेवून खाली पाय ठेवावं लागते, तेव्हा कुठे उतरणं होतं. याच्यासाठी आमचे आई दादा वर झोपायला येत नाही, खालीच झोपतात देवा. पण खाली लय मच्छर असतात, जास्त काही हवा लागत नाही. आता मला येता येते तर मी येतो झोपायला वर. एका डांगीत खाली येता येते, पण म्हातारा कुत्रा माणसाला जमत नाही. खाली फक्त चटईन उशीच आणली म्या, कारण का हे दुपारी लागणार आहे आपल्याला झोपेसाठी. बाहेर वर एवढं ऊन झालं आणि खाली आल्यावर पाहतो तर खाली एकदम असं अंधार अंधार दिसू राहिलं. मला चष्म्यानं दिसू राहिलं का काय काय माहीत, पण अजून काही ऊन आलं नाही. खाली वरच ऊन आहे. आता थोडा वेळ चष्मा काढून ठेवतो मी, कारण का खाली मला असं जांभल्यासारखं दिसते या चष्म्यानं, म्हणून जास्त घरी लावत नाही मी. कुठे आली गेली का लावतो. आता घरातला पसारा आवरायचा आहे, रात्रीचे जेवणाचे भांडे तसेच राहिले. तब्येत बरोबर नसली का माई एवढा पसारा पडते घरादारात का लय. कुठे येणं आणि कुठे जाणं, आणि तब्येत खराब झाली कुठे आलं गेलं तरी बी पसारा पडते घरात माया, आणि तब्येत खराब झाली की तर बरं पडतेच. तसं म्हणजे जेवणही करावं वाटत नाही तर पसारा आवरायचं कामच नाही मग. आणि दुसऱ्या दिवशी मग सगळा पाला निघते. चला मी आता घरातला पसारा घेतो आवरून, एवढी झाडझूड घेतो करून, आणि ब्रश बिरायला अजून करायचा. असे सगळे कामं उरकले. आता टोटल कपडे बिपडे धुवून घेतले. आणि आंघोळीला जायच्या वेळेस लाईट नव्हती, ऐन टायमावर लाईट गेली तर मग ड्रमातलंच पाणी उपसू काढलं म्या बकऱ्यासाठी. पण आता सध्या लाईट आली कपडे बिपडे धुतल्यावर, म्हणजे मला तपलीक दिल्यावर. आधीच माझ्या पोटात काही नाही 2 दिवस झाले, आणि त्यातलं ड्रमातलं पाणी उपसू काढलं म्या. तुम्हाला तर माहीत आहे वजन तुझं उचललं की माई लवकरच गाठ जाते. म्हणजे तब्येत बरं व्हायची थोडे काय चान्सेस असतात, ते आणखी बिघडून जातात. बकऱ्याला घेतो आता. लाईट आली तर पाणी भरून. उन्हाळ्याचं लाईटचं काही खरं नसते, येणं जाणं चालूच असते तिथं. एवढं पाणी भरून घेतलं की बाहेर यायचं काम नाही. मग फक्त भांडेच घासायला यायला लागते मग बाहेर. आणि ते बी आता ऊन होते का काय, थोडासा उशीरच झाला मला आज कामं करायला, कारण लाईटची वाट पाहत बसली मी. लाईट आली नाही कामं झाल्यावर. झालं बकऱ्याला पाणी भरून घेतलं की आवरले सगळे बाहेरचे कामं. बकऱ्या आल्या की मग टेन्शन नाही, आपण मग ती पाण्यावर येतात ते पाणी पिण्यासाठी. आणि तसंही उन्हाळा लागला तेपासून मला काही एवढं बकऱ्याचं टेन्शन नाही, कारण का ऊन मला सहन होतच नाही जास्त. तर आईन दादाच त्या बकऱ्याचं करतात. दादा चारायला नेतात, आई बांधते. घरी आल्यावर मला फक्त पाणी पाजणं असते त्याला. एवढं काही टेन्शन नाही. त्याला माहीत आहे मग ही बिमार पडली का काही खरं नाही मग. आणि लाईट गेली होती तेव्हाच भाजीचा मेळ लावून ठेवला मी. आज बनाय चिवईची भाजी.